असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. प्रत्येक लहान मुलाचं हे स्वप्न असतं. तो गाण्यामध्ये ऐकत ऐकत हे स्वप्न स्वतःबद्दल रंगवत असतो, की मला जर चॉकलेटचा बंगला मिळाला तर मला किती मजा येईल. मी रोज साऱ्या चॉकलेटच खात राहील, मी त्याच्यामध्येच राहील, तिकडेच मी झोपेल. तसं प्रत्येक मोठ्या व्यक्तीचं एक स्वप्न असतं, की माझं स्वतःचं एक छानसं घर असावं, त्याच्यामध्ये माझं कुटुंब छान आनंदात जगेल आणि मी तिकडे माझं संसार छानसा थाटेल. तर आता हे स्वप्न प्रत्येकाचं वेगळं-वेगळं असतं, की काहींसाठी 1 BHK हे एक त्याच्यासाठी सॅटिस्फॅक्शन असू शकतं. काहींना तो 2 BHK हवा असतो, तर काहींना एखादा वाटतं, की मला माझा बंगला असावा. तर प्रत्येकाचा जो काही इन्कम आहे, प्रत्येकाचं जे लाईफस्टाईल असेल, त्याच्यानुसार त्याचे हे स्वप्न बदलत असतात. पण घर असणं ही स्वतःसाठी एक छानशी गोष्ट माणूस हा मानत असतो आणि ते घर मिळवण्यासाठी, ते घर घेण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो आणि त्याच्या दृष्टीने तो कष्ट करून पुढे पावलं टाकत असतो. तर आता हे घर त्याला घ्यायचं आहे, त्याने ठरवलेलं आहे की आपल्याला बाबा हे अमुक अमुक घर आपल्याला विकत घ्यायचं आहे. आता हे घर घेताना तो बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करत असतो, की माझ्याकडे सेव्हिंग्ज किती आहेत, मला काही कोणाकडून थोडी मदत होणार आहे का, आणि सगळ्या पैशांची गोळाबेरीज करून झाल्यानंतर मला जो काही बॅलन्स रक्कम कमी पडणार आहे त्याच्यासाठी मला बँकेमध्ये जावं लागतं. आणि बँकेमध्ये जात असताना त्या प्रत्येक बँकांच्या लोन सँक्शन करण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. काही बँक्स काही पर्सेंटेजमध्ये लोन देतात, तर काही बँकांमध्ये थोडंफार लोन जास्त मिळतं किंवा कमी मिळतं. तर या सगळ्या प्रोसेसमधून माणूस जात असतो आणि या प्रोसेसमधून गेल्यानंतर त्याला एक अमुक अमुक रक्कम त्याच्या इन्कमनुसार आणि बाकीच्या ज्या कंडिशन्स असतात त्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर त्याला हे लोन मिळत असतं. आणि आता हे लोन मिळाल्यानंतर तो काय करतो, की त्या घराचं डील फायनल करतो आणि ते घर विकत घेत असतो. पण आता हे आपण काय करतो, की घराचं डील फायनल करतो आणि नंतर बँकेमध्ये जातो, की बाबा मला हे लोन मिळतंय का. आणि बऱ्याच वेळेस अशा केसेस निदर्शनास येतात, की आपण हे डील फायनल करतो, पण बँकेत गेल्यावरती लक्षात येतं, की बाबा आपण एवढ्या रकमेला एलिजिबल नाहीये. आणि आता ही रक्कम जर मला एलिजिबिलिटी जर माझी काही रकमेने कमी झाली, तर मला ते पैसे जुळवणं, ते पैसे आणखी कुठून तरी उभा करणं याच्यासाठी फार मेहनत करावी लागत असते, किंवा असं होऊ शकतं की हे डील माझ्याकडून कॅन्सल मला करावं लागतं, कारण माझ्याकडे तो जो बॅलन्स रक्कम मला जी आता कमी मिळणार आहे ती ऍडजस्ट करणं माझ्यासाठी फार कठीण आहे. तर आता हे हाऊसिंग लोन मला कसं मिळेल, मला किती रक्कम मिळेल, हे जर मला अगोदरच कळालं, हे अगोदरच मी जर घरी बसल्याच काढू शकलो, की कोणत्याही बँकेत मला व्हिजिट करायची नाहीये, कोणत्या वेबसाईटलाही मला भेट द्यायची नाहीये, हे सगळं न करता मला हे हाऊसिंग लोनची माझी एलिजिबिलिटी किती आहे हे काढता येईल का, आणि ते जर काढता आलं तर ते कसं काढता येईल, तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी देविदास जराडे म्हणजेच आपला बँकर दादा तुमच्या भेटीसाठी परत आलेलो एक छान असा विषय घेऊन. आजचा विषय अगदीच साधा सरळ सोपा आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं गणित आहे, थोडेसे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करून आपण आपल्याला किती हाऊसिंग लोन मिळू शकतं हे मी अगोदरच बँकेत न जाता माझ्या घरी बसल्या बसल्या माझ्या लॅपटॉपवर किंवा माझ्या मोबाईलवरती हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो आणि बघू शकतो की मला एवढं एवढं हाऊसिंग लोन मिळणार आहे. आणि त्यानंतर मी माझं जे घर मला घ्यायचं आहे, जो मला प्लॉट परचेस करायचा आहे, जिथे मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्याला लागणारी जी रक्कम आहे त्याचं मी कॅल्क्युलेशन घर बसल्या करू शकतो. आणि नंतर भविष्यात ज्या अडचणी येत असतात, की मला लोनची रक्कम थोडी कमी मिळते, मग काम कुठेतरी मध्येच थांबतंय का, किंवा मला जो डिसिजन घ्यायचा तो डिसिजन मला बदलायला लागतोय का. घर तर मला आवडलं, हे छान घर आहे, मला इथेच घ्यायचंय, सोसायटी छान आहे, पण लोन थोडं कमी मिळतंय, आता पैसे ऍडजस्ट होत नाहीये. कदाचित 2 4 5 लाखाचा फरक असू शकतो, पण हा फरक माझ्यासाठी खूप मोठा असू शकतो आणि हा झाल्यानंतर मला ते माझं स्वप्न जे आहे की ते मला बदलायला लागते. तर या सगळ्या गोष्टी व्हायला नको, त्याच्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन आज बघणार आहोत. चला मग आता कॅल्क्युलेशन बघायच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यानंतर बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करायचा आहे, म्हणजे लोकांनाही कळेल की हाऊसिंग लोन आपल्याला कसं मिळतं, बँक नेमकं कोणते कॅल्क्युलेशन्स करत असतात, आणि ते कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर जे लोनची रक्कम मिळणार आहे, आपण जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आपल्या शीटमध्ये ते एक्झॅक्ट ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन आहेत. असं कधीही होणार नाही की याच्यामध्ये आलेलं कॅल्क्युलेशन हे वेगळं असेल आणि बँकेमध्ये काहीतरी वेगळंच येत आहे. हे तंतोतंत बँकेच्या कॅल्क्युलेशनशी मॅच होणार आहे. एवढंच लोन जे आपलं शीट तुम्हाला दाखवेल की तुम्हाला XYZ अमाऊंट इथे सँक्शन होणार आहे तुमच्या इन्कमच्या बेसिसवरती, तेवढीच अमाऊंट तुम्हाला ही बँकेत सुद्धा मिळणार आहे. बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स असणार आहेत, त्या आपण नंतर भविष्यात जे आपले व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये शिकणार आहोत. पण आता हे इन्कम बेसिसवरती जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण आता आपल्या एक्सेल शीटमध्ये आपण बघणार आहोत. चला आता आपली एक्सेल आलेली आहे, याच्यामध्ये आपण थोडे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. मॅथमॅटिक्स काही लोकांना समजायला थोडं अवघड जातं, तर काहींना ते खूप आवडतं. तर आवडणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा न आवडणाऱ्या व्यक्तींसाठी सगळे फॉर्म्युलेज जे याच्यामध्ये लागणार आहेत ते फॉर्म्युलेज मी सगळे ऑलरेडी टाकलेले आहेत. तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा इन्कम काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये काय काय गोष्टी ज्या आहेत त्या फक्त इन्सर्ट करायच्या आहेत, आणि त्या इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे
तुमचं लोन एलिजिबिलिटी अमाऊंट ही दिसणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा डी कॉलम जो आहे त्याच्यामध्ये काय डिटेल्स आहेत की मंथली इन्कम मला किती मिळणार आहे. हा मंथली इन्कम माझा टीडीएस म्हणजे टॅक्सेस गेल्यानंतरचा जो माझा इन्कम आहे. जर तो सॅलरीड असेल तो टीडीएसच्या स्वरूपात जाणार आहे, किंवा जर व्यावसायिक असेल तर तो त्याला माहिती की मला एवढा टॅक्स माझ्या टोटल इन्कम मधनं दरवर्षी भरायला लागत असतो. नंतर आहे माझा टोटल मंथली नेट इन्कम, म्हणजे हा टीडीएस गेल्यानंतरचा जो इन्कम आहे तोच माझा इथे टोटल इन्कम येणार आहे. हे माझं ऍप्लिकंट 1 साठीच्या डिटेल्स आपण इथे बघतोय की त्या आपण भरणार आहोत. आता तुम्हाला हे लाल अक्षरामध्ये काहीतरी दिसतंय FOIR लिहिलेलं. हे FOIR काय असतं, याला म्हणतात फॉयर. फॉयर म्हणजे फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो, म्हणजे आपण आपल्या कमवलेल्या इन्कम मधला किती पैसा हा टोटल लोन मध्ये भरू शकतो. म्हणजे आपला समज काय असतो की मी बाबा ₹1,00,000 कमवतोय, तर त्याच्यातले मी 80-90 हजार रुपये ईएमआय मध्ये भरू शकतो आणि उरलेले 10-15 हजार रुपयात माझं घर मी चालू शकतो. हा झाला आपला समज. पण बँक असं समजते का, किंवा एनबीएफसी असं समजते का? तसं नसतं. त्यांच्याकडे एक फॉयरचे एक स्टँडर्ड नॉर्म्स ठरलेले असतात की तुम्ही वर्षाला किती उत्पन्न कमवता, त्याच्यानुसार वेगळे वेगळे स्लॅब्स असतात आणि त्यानुसार तुमचा हा फॉयर पर्सेंटेज ठरलेला असतो. इथं फॉर एक्झाम्पल आपण बघूया की समजा हा फॉयर पर्सेंटेज जर 75% असेल, म्हणजे 75% जर असेल, तर याच्यामध्ये तुमचा जर वार्षिक उत्पन्न जर असेल तुमचं 12 लाख रुपये, म्हणजे महिन्याला झालं 1 लाख रुपये, तर ह्या 1 लाखाचा 75% म्हणजे 75,000 रुपये एवढी रक्कम तुम्ही तुमच्या सगळ्या घेतलेल्या लोनचा ईएमआय एवढी रक्कम पर्यंत तुम्ही भरू शकता. म्हणजे याच्या पुढे तुमचा ईएमआय हा जाणार नाहीये. त्याच्यासाठी हा फॉयरचा कॅल्क्युलेशन हे केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला आपली मिस्टेक इकडेच होते की आपण कन्सिडर करतो की एवढा इन्कम आहे, एवढे मी पगार कमवतोय किंवा कमवते आहे आणि त्याचा मी ईएमआय भरेल. पण तो तेवढा ईएमआय आपण भरू शकत नसतो की ह्या फॉयर नॉर्म्स लावल्यानंतर हा इन्कम आपला थोडा कमी होतो आणि तेवढाच हप्ता आपण हा भरू शकत असतो. आता फॉयरचा फॉर्म्युला लावल्यानंतर आपल्याला एक इन्कम मिळतो की जो आपण टोटल आपल्या लोनच्या इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकत असतो. आणि त्याच्यानंतर आपले काही एक्झिस्टिंग लोन्स चालू आहेत का, म्हणजे माझं एखादं कार लोन चालू असू शकतं, त्याचा एक हप्ता माझा महिन्याला जात असावा, तर तो हप्ता काही जातो आहे का, तर तो ज्या फॉयर लावल्यानंतर माझा इन्कम आलेला आहे त्याच्यामधून तो मायनस होतो. आणि तो मायनस झाल्यानंतर जी रक्कम माझी उरणार आहे त्याला रेसिड्युअल इन्कम असं म्हणतात. की एवढ्या रकमेचा हप्ता मी माझं जे नवीन लोन प्रपोज करतोय की मला एवढं एवढं हाऊसिंग लोन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी तेवढी रक्कम वापरू शकतो आणि तेवढ्या रकमेच्या एलिजिबिलिटी एवढंच मला हे नवीन लोन मिळणार आहे, तर तो आपल्याला इकडे मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट याच्यामध्ये भरायचा आहे की एक मार्केटमध्ये स्टँडर्ड रेट आता हाऊसिंग लोनचा काय सुरू आहे बाबा. काही बँका 8.5% देतात, तर काहीकडे 9-9.5% एवढा व्याजदर असतो. तर आपण एक थोडासा अभ्यास करायचा की काय व्याजदर चालू आहे. गुगलवरती जरी सर्च केलं तरी आपल्याला पाहायला मिळेल की अमुक अमुक बँकेमध्ये एवढा एवढा हाऊसिंग लोनचा रेट चालू आहे. तो रेट आपल्याला इकडे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी काय घ्यायच्यात आपल्याला, की आपलं आत्ताचं वय काय आहे. ते वर्षामध्ये माझं एज किती आहे, मी 35 इयर्सचा झालेलो आहे किंवा माझं वय आता 28 वर्ष आहे, ते एज मला इकडे टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर माझं रिटायरमेंट एज, म्हणजे मी जर गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करत असेल एखाद्या डिपार्टमेंटला, तिथं माझं रिटायरमेंट एज कदाचित 60 वर्ष असू शकतं. काही डिपार्टमेंट आपल्याकडे आहेत जसं की पोलीस सर्व्हिस आहे, काही ज्युनियर कॉलेजचे शिक्षक असतात, त्यांचं रिटायरमेंट एज हे 58 इयर्स असतं. तर हे रिटायरमेंट एज आपल्याला इकडे टाकायचं आणि हे टाकल्यानंतर आपल्याला आपल्या इन्कम प्रमाणे आपली हाऊसिंग लोनची एलिजिबिलिटी ह्या शीटमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आता आपण बघूया की या सगळ्या गोष्टी एक्सेल शीटमध्ये आहेत, सगळ्या फील्ड्स आहेत, ती एक एक फील्ड आपण भरायला घेऊयात आणि आपण बघूयात की आपल्याला किती लोन मिळणार आहे. अच्छा, त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट बघायची की फॉयरचे जे आपण पर्सेंटेज बघितले होते, त्याचा काही एखादा फॉर्मॅट असतो का, एखादा टेबल बँकेकडे असतो का. तर मी तुम्हाला जसं म्हणलं की तुमचा जो अॅन्युअल इन्कम आहे तर तुम्हाला दिसेल हा फॉयर टेबल आहे. याच्यामध्ये तुमचे अॅन्युअल इन्कमचे ब्रॅकेट असतात आणि त्याच्यानुसार हे फॉयर पर्सेंटेज जनरली ठरवले जातात. म्हणजे साधारणतः तुमचं वार्षिक उत्पन्न जर 6 लाख किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल तर तुमचा फॉयर हा 55% एवढा असतो. म्हणजे तुमच्या महिन्याचा जो इन्कम असेल त्याच्या 55% एवढी रक्कम तुम्ही ही तुमच्या टोटल ईएमआय मध्ये भरू शकता. दुसरा असतो की 6 लाख ते 10 लाख हा एक ब्रॅकेट असू शकतो की 6 लाख ते 10 लाखाच्या ब्रॅकेटमध्ये हा फॉयर तुमचा साधारणतः 60-65% एवढा असू शकतो. आणि दुसरा आहे की तुमचं उत्पन्न जर 10 लाखाच्या वरती असेल तर तुमचा फॉयर हा 75% असतो. म्हणजे जेवढं जास्त उत्पन्न तेवढा फॉयर पर्सेंटेज आपला वाढत वाढत जातो. आता हा फॉयर पर्सेंटेज काढताना तुम्ही कदाचित हाऊसिंग लोनला एकटेच अप्लाय करत असाल किंवा तुम्ही दोघे मिळून अप्लाय करता, तुम्ही दोघेही घरातल्या 2 व्यक्ती इन्कम कमवत आहात, तर तुमच्या दोघांचा इन्कम एकत्र जोडला जातो आणि ते टोटल आलेला जो इन्कम आहे तो या फॉयर टेबलसाठी कन्सिडर केला जातो. म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाख असेल, वाईफचं उत्पन्न जर 6 लाख असेल, तर दोघांचं मिळून झालं 11 लाख रुपये. म्हणजे आपलं कोणत्या ब्रॅकेटमध्ये जाणार आहे, ग्रेटर दॅन 10 लाख रुपीज पर ॲनम. आणि त्याच्यामध्ये हा फॉयर ब्रॅकेट आपल्याला मिळणार आहे 75%. म्हणजे टोटल इन्कमच्या 75% एवढी रक्कम आपण आपल्या हप्त्यामध्ये भरू शकतो. आता आपण बघूया की राजू नावाचा एक व्यक्ती आहे, तो साधारणतः महिन्याला 1 लाख रुपये इन्कम हा कमवत आहे, सॅलरीड आहे, सॅलरी चांगली कमवतोय. तर त्याला 1 लाख रुपये इन्कम आहे, तर
त्याच्या बेसिसवरती त्याला किती हाऊसिंग लोन हे मिळू शकतं. आपण या शीटमध्ये व्हॅल्यूज टाकू आणि चेक करूया की आपल्याला त्या करेक्ट व्हॅल्यू मिळत आहेत का नाहीये. तर आपण जसं म्हणलं की 1,00,000 रुपये त्याचा इन्कम होता, त्याच्यातून त्याचा टीडीएस साधारणतः एक 10% त्याचा जातोय, म्हणजे त्याचा नेट इन्कम आहे 90,000 रुपये. हे टीडीएसचं पर्सेंटेज व्हॅरी करू शकतं. एक्झाम्पल म्हणून मी 10% घेतोय. तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपवरती बघायला मिळेल की किती टीडीएस माझा जातोय आणि किती मला नेट सॅलरी मिळते. तर त्याचा 90,000 रुपये हा नेट इन्कम आहे. म्हणजे महिन्याचा झाला त्याचा, आपण इथे बघा की टोटल मंथली नेट इन्कम झाला 90,000 रुपीज. आणि नेट अॅन्युअल इन्कम किती झाला राजूचा आता? 10,80,000 रुपये. आणि हा 10,80,000 रुपये ह्या वरच्या टेबल प्रमाणे ते ग्रेटर दॅन 10 lakhsच्या ब्रॅकेटमध्ये बसतायत. त्याच्यामुळे त्याचं फॉयर किती आलं इकडे? 75%. इथे तुम्हाला दिसतंय की 75%चं फॉयर हे ऍप्लिकेबल आहे. तर हे 75% लागल्यानंतर राजूचा इन्कम, रेसिड्युअल इन्कम किती येतो इकडे? 67,500 रुपीज. म्हणजे एवढ्या रकमेचा ईएमआय राजू हा भरतो. आता राजूकडे काही एक्झिस्टिंग लोन आहे का? तर राजूकडे साधारणतः आपण म्हणूया की एक कार लोन आहे आणि त्याचा तो महिन्याला 12,000 रुपयाचा हप्ता हा भरत आहे. तर राजूने इथे ते 12,000 रुपये एंट्री केलेले आहेत. हे 12,000 एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसेल की रेसिड्युअल इन्कम राजूचा किती दिसतोय आपल्याला? की 55,500 रुपये. एवढा हप्ता राजू त्याच्या नवीन लोनसाठी हा भरू शकणार आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट राजूने चौकशी केली, 2-3 बँकांमध्ये त्यांनी इन्क्वायरी त्याची ऑनलाईन झालेली आहे की बाबा एक गव्हर्नमेंटची साधारणतः स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे आहे, जिथे 8.5% त्याला हाऊसिंग लोन मिळते. तर त्यांनी 8.5% इकडे रेट हा एंटर केलेला आहे. आणि आता राजूचं वय आहे साधारणतः 35 वर्ष. म्हणजे 35 वर्ष वय आहे आणि राजू सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो, तर त्याचं रिटायरमेंट एज हे 60 इयर्स आहे. तर 60 इयर्स म्हणजे त्याचे साधारणतः त्याच्याकडे 25 इयर्स आणखी रिटायरमेंटसाठी बाकी आहेत. म्हणजे 300 महिने राजू आणखी हप्ता भरू शकतो त्याच्या इन्कम मधून. हप्ता किती भरू शकतो? मॅक्सिमम तो 55,500 रुपये. तर आता तुम्हाला इकडे दिसेल की राजूची एलिजिबल अमाऊंट आपल्याला मिळाली आहे. तर राजूला किती लोन मिळते? 68,92,466 रुपये. एवढं मॅक्सिमम लोन राजूला त्याच्या इन्कमच्या बेसिसवरती आता आपल्याला मिळतं हे दिसतं इकडे. तर हे बघितलं तर राजूच्या लक्षात आलं की यार मला 68 लाखाचंच लोन मिळतंय. मी तर घर थोडंसं मोठं बघितलेलं आहे, ज्याची किंमत साधारणतः 1.5 करोड वगैरे आहे. मला थोडंसं 1 कोटी 1.25 कोटीचं लोन हे हवं आहे. पण आता मी काय करू शकतो? तर राजूची बायको कदाचित नोकरीला आहे. आपण मागे पाहिलं होतं की ती नोकरी करते. आणि मग राजूची बायको सुद्धा चांगला इन्कम कमवते. तर राजूला काय करायचं या शीटमध्ये? की इथं आपण बघतो की ऍप्लिकंट 1 हा राजू होता. ऍप्लिकंट 2 त्याची कदाचित बायको असेल. आणि तिचा जर महिन्याचा इन्कम आपण साधारणतः बघूया की 70,000 रुपये तिला नेट इन्कम हा मिळतो आहे. तर राजूला इकडे त्याच्या बायकोचा इन्कम हा एंटर करायचा आहे. आणि हा एंट्री झाल्यानंतर तुम्ही बघाल इकडे टोटल मंथली इन्कम त्याचा चेंज झालेला आहे. तो आता किती झालाय? 70 प्लस 90, म्हणजे टोटल 1,60,000 रुपये एवढा त्याचा महिन्याचा इन्कम आहे. आणि वार्षिक उत्पन्न त्याचं झालं 19,20,000 रुपये. फॉयरचा नॉर्म्स तोच आहे, कारण 10 लाखाच्या वरती 75% अलाउड आहे. तर राजूला आता टोटल इन्कम किती उरतोय लोन देण्यासाठी? 1,20,000 रुपयापर्यंतचा हप्ता राजू देऊ शकतो. आता दोघांकडे मिळून फक्त तेवढं कार लोनच चालू आहे. दुसरं कोणतंही लोन त्यांचं चालू नाहीये. त्याचा 12,000 रुपयाचा ईएमआय कट होतोय. मग राजूचं रेसिड्युअल अमाऊंट जी खाली शिल्लक राहते ती आहे 1,08,000 रुपये. आणि व्याजदर आपण तोच घेतला होता, 8.5%चा व्याजदर होता. त्याचं एज 35 वर्ष आहे. रिटायरमेंटचा वय हे 60 वर्ष आहे. म्हणजे त्याच्याकडे 300 महिने आहेत. आता आपण बघू एलिजिबिलिटी जी आहे राजूची, म्हणजे राजूला किती लोन मिळू शकते आता? 1,34,12,366 रुपयाचं. म्हणजे साधारणतः राजूची जी रिक्वायरमेंट होती 1,25 कोटीची, ती राजू एकट्याच्या इन्कमवरती त्याला ती सफिशियंट होत नव्हती. एकट्याचा इन्कम जर त्यांनी कन्सिडर केला तर त्याला तेवढं लोन मिळत नव्हतं. आता त्याची वाईफ पण त्या लोनला जॉईन झालेली आहे. आणि वाईफ जॉईन झाल्यामुळं काय झालेलं आहे की राजूची टोटल जी लोनची एलिजिबिलिटी आहे ती साधारणतः आपण पाहिली की 60-65 लाख होती, त्याच्यावरून ती डायरेक्ट 1,34,00,000वरती गेलेली आहे. तर आता असेल की तुमच्याकडे कदाचित त्या राजूकडे दुसरा एखादा रेंटल इन्कम सुद्धा त्याला मिळतोय, किंवा काही बिझनेस आहे राजूच्या नावाने त्याच्यावरती त्याला इन्कम मिळतोय. पण हा इन्कम त्याच्या अकाउंटला मिळतोय, असं नाही की रेंटल इन्कम आहे पण तो कॅशमध्ये मिळतोय. मग असे जे इन्कम मिळत असतात ते बँक कन्सिडर करत नाही. जो इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतोय आणि ज्याच्यावरती तुम्ही टॅक्सेस हे भरत असता, तोच इन्कम बँक तुमचं लोन असेसमेंट करताना कन्सिडर करतं. तर राजूकडे जर असं काही इन्कम आहे की राजूचं एखादं आणखी कुठेतरी गावाकडे घर होतं, किंवा त्याच्याकडे काही एक कमर्शियल प्रॉपर्टी होती जी त्यांनी रेंट आउट केलेली आहे, एखाद्या कंपनीला रेंट आउट केलेली असेल, किंवा एखाद्या फॅमिलीला ती राहण्यासाठी त्यांनी भाड्याने दिलेली असेल, त्याचं राजूला नियमित काय रक्कम मिळते का? की राजूला एक भाडं मिळते, मग प्रत्येक महिन्याला ते त्याच्या अकाउंटला जमा होते आणि अकाउंटला ते रिफ्लेक्ट होते, म्हणजे त्याची एंट्री त्याच्या अकाउंटला दिसते. तर राजूला फॉर एक्झाम्पल जर 15,000 रुपये महिन्याला भाडं मिळत असेल, तर राजूला ते हा एनी अदर इन्कमचा जो आपला टॅब आहे, हा ऍप्लिकंट 3 साठी आहे, त्याच्या बाजूला अदर इन्कम म्हणून एक टॅब आहे, तिथे रेंटल किंवा बिझनेस इन्कम आपल्याला एंटर करायचं आहे. तर राजूला आपण इथे बघितलं की राजूला 15,000चं हे रेंट मिळतं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की कॅल्क्युलेशनमध्ये इथं चेंजेस झालेले आहेत. राजूचा टोटल इन्कम वाढलेला आहे, त्याचा ईएमआय साठीचा अमाऊंट वाढला, आणि त्याच्यानंतर राजूची एलिजिबिलिटी पण वाढलेली आहे. राजूची एलिजिबिलिटी आता बघा 1,48,00,000 रुपये एवढी आली आहे.
म्हणजे जे काही राजूचे इन्कम आहेत, राजूचं इन्कम आहे, त्याच्या बायकोचं इन्कम आहे आणि त्याला मिळणार हे रेंटल इन्कम आहे. हे सगळे इन्कम ऍड झाल्यानंतर त्याचा टोटल इन्कम हा कॅल्क्युलेट केला जातो आणि हा कॅल्क्युलेट केलेल्या इन्कम नंतर त्यालाही त्याची लोनची एलिजिबिलिटी अमाऊंट ही मिळत आहे. आता ही शीटवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी घरी बसल्या माझं चेक करू शकतो की मला किती लोन मिळणार आहे. त्याच्यानुसार मी माझा प्लॅन करू शकतो की मला अमुक अमुक किमतीचं घर मी अफोर्ड करू शकतो. हे घर मी घेऊ शकतो आणि त्याचा हप्ता अगदी व्यवस्थितपणे कोणताही स्ट्रेस बर्डन न येता हे फेडू शकतो. फक्त हे शीट भरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की आपल्याला जो इन्कम मिळणार आहे तो आपण एक ऍप्लिकंट असेल किंवा आपण दोघे जण त्या लोनला जॉईंट होणार असू किंवा माझा अदर इन्कम काय असेल की जो रेंटल इन्कम आपण इकडे बघितलं एक्झाम्पलमध्ये, हे इन्कम मला सगळे अगदी व्यवस्थितपणे भरायचे आहेत. टॅक्सेस गेल्यानंतर माझा किती इन्कम आहे तो मला इकडे भरायचा आहे. त्याच्यानंतर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपलं जे एज आहे ते अॅक्युरेट टाकायचं आहे आणि एज अॅक्युरेट टाकल्यानंतर आपल्याला रिटायरमेंट एज इकडे भरायचा आहे. म्हणजे त्याची बरोबर सबस्ट्रॅक्शन होण्या हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करेल की आपल्याकडे आणखी किती महिने शिल्लक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे की आपल्याकडे एक्झिस्टिंग कोणते ईएमआय सुरू आहेत का. जर ईएमआय काही सुरू असतील तर ते आपल्याला व्यवस्थितपणे या शीटमध्ये मेन्शन करायचे आहेत. अदरवाईज काय होईल की कॅल्क्युलेशन आपण करून घेऊयात आणि लक्षात येईल की माझं एक दुसरं पण हाऊसिंग लोन चालू होतं, त्याचा पण माझा एक 40,000चा ईएमआय चालू आहे, तो मी कन्सिडरच केलेला नाहीये. आणि तो जर मी कन्सिडर केलेला नसेल तर माझी जी एलिजिबिलिटी मी या शीटमध्ये काढणार आहे ती चुकणार आहे. तर त्या ईएमआयची अमाऊंट सुद्धा मला अॅक्युरेटपणे भरायची आहे. माझं जर ऍप्लिकंट टू ऍड होत आहे त्याच्या नावाने वेगळं काही सेपरेट लोन आहे का. कदाचित तुमच्या नावाने एक कार लोन असू शकतं, बायकोच्या नावाने सुद्धा एक दुसरी गाडी तिची स्वतःची असू शकते, त्याचं सुद्धा कार लोन असू शकतं. ह्या सगळ्या इन्स्टॉलमेंट जेवढे ऍप्लिकंट त्या लोनला ऍड होणार आहेत त्या ऍप्लिकंटच्या सगळ्यांचे जे काही एक्झिस्टिंग ईएमआय सुरू असणार आहेत ते इकडे भरायचे आहेत. आता तुम्ही इकडे भरले नाहीत तर ते सिबिल रिपोर्टमध्ये जो क्रेडिट रिपोर्ट आपण शिकलो त्या क्रेडिट रिपोर्टमध्ये बँकेला कळणारच आहेत आणि बँक मग ते सगळे तुमचे डिडक्शन कन्सिडर करणार आहे आणि मग तुमची एलिजिबिलिटी जी आहे शीटमध्ये येणार आहे, जी बँक ऍक्च्युअली काढणार आहे ती चुकणार आहे. अदरवाईज ह्या डिटेल्स जर आपण करेक्टपणे फिल केल्या तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमची जी एलिजिबल अमाऊंट इथे येणार आहे इन्कमच्या बेसिसवरती, बाकीच्या कंडिशन आपण बाजूला आहेत आणखी त्या आपण नंतर भविष्यात शिकणार आहोत, पण ही इन्कमची जी एलिजिबल अमाऊंट आहे ती इथं जी मिळणार आहे तेवढीच तुम्हाला नक्कीच तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजले असतील. तुम्ही घर बसल्या तुमची एलिजिबल अमाऊंट ही काढू शकता. तुम्हाला जर ही शीट हवी असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुमचा ईमेल आयडी मला तिकडे द्या, म्हणजे हे शीट मी तुम्हाला शेअर करेल आणि तुम्ही घर बसल्या तुम्हाला किती लोन मिळतंय हे काढू शकता. तुम्ही म्हणाल हे की बँकांच्या वेबसाईटवरती किंवा कुठल्या ऍपवरती मला सुद्धा हे मिळतं. अरे पण तुम्ही तिकडे जर गेला तर तुम्हाला तिकडे तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो, ईमेल आयडी द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला खूप सारे कॉल सेंटरचे फोन चालू होतात यायला की लोन हवंय का आणि ते डिस्टर्ब करतात. तर हे डिस्टर्बन्स जर नको असेल तर ही शीट फुकट आहे. याच्यासाठी तुम्ही मला फक्त तुमचा मेल आयडी द्यायचा, मी तुम्हाला कुठलाही फोन करणार नाही किंवा स्पॅम मेल पाठवणार नाहीये. ही शीट तुम्हाला मी तुमच्या ईमेल आयडी वरती शेअर करेल. तिकडे तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन्स करू शकता की काय इन्कम आहेत, काय एज आहे, काय रेट ऑफ इंटरेस्ट मला मिळणार आहे आणि हे सगळं वापरून तुम्ही तुमची एलिजिबल अमाऊंट ही काढू शकता. आता हे फक्त हाऊसिंग ही जी शीट आहे तुम्ही फक्त हाऊसिंग लोनसाठीच नाही, तुम्ही आणखी जे वेगळे वेगळे लोन्स तुम्हाला जर हवे असतील, कोणाला कार लोन हवा असेल, कोणाला काही बिझनेससाठी लोन घ्यायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा ही कॅल्क्युलेशन शीट वापरू शकता. त्याच्यामध्ये फार चेंजेस हे नसतात, थोड्याफार गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करून त्या चेंज करू शकता आणि हे शीट तुम्ही वापरू शकता. चला मग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांना हे शीट पाठवा आणि त्यांनाही कळू द्यात की आपण घर बसल्या कशी आपली हाऊसिंग लोनची एलिजिबिलिटी ही काढू शकतो. आणि असेच छान छान विषय आपण आपल्या चॅनलमध्ये शिकणार आहोत, शिकत राहणार आहोत. त्याच्यासाठी परत भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.